नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचा बेत आहे चिकनचा. माझ्याकडच्या कॅप्शनवरून आणि हातातल्या ताटावरून तुम्हाला समजलंच असेल. तर हे आहे रेग्युलर बेसिसची ग्रेव्ही. त्याच्यासाठी रेग्युलरवरला माझा वाटण, त्यातले मी 4-5 चमचे घेतलेत. त्याच्यामध्ये 4-5 लसणीच्या पाकळ्या, 2 अद्रकचे तुकडे, 3-4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र करून आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे आणि छान असं टेम्पटिंग असं चिकन बनवायचं आहे. तसे 2-3 प्रकारचे तडके आहेत चिकनचे माझ्याकडे, जे मला माहिती आहेत. ते सुद्धा शेअर करेन एक दिवस. तर आता ही बारीक पेस्ट तयार आहे. ती बारीक पेस्ट कसा तडका द्यायचा ते दाखवते. तर पातेल्यामध्ये मी तेलामध्ये लसूण शिजायला घेतलेले आहे. 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत शिजायला आणि खडे मसाले, हे खडे मसाले मस्ट आहेत जर खूप छान टेस्ट आणायची असेल. आणि एवढेच घेतले आहेत कारण माझ्याकडे चिकनची क्वांटिटी जेवढी आहे त्या अंदाजाने खडे मसाले घेतलेत. 2 लवंग, 4 काळी मिरी, 2 त्रिफळ आणि अर्धा चक्रीफूल. आणि त्याच्यामध्ये लगेचच मी ॲड केला आहे हळद, लाल तिखट, चिकन मसाला आणि गरम मसाला आणि फटाफट ग्रीन मसाला ॲड केलेला आहे. मसाला तळून झाल्यावर, कारण का तो जळायला नको म्हणून. आणि मसाला छान तळून झाल्यानंतर मी त्यात चिकनसुद्धा ॲड केलेलं आहे. चिकन छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावर पाण्याचं झाकण ठेवायचं आहे. अजिबात डायरेक्ट चिकनमध्ये पाणी टाकायचं नाही, कारण त्याच्याने चिकनची टेस्ट बदलते. चिकन वातूड शिजतो, म्हणून लगेच पाणी टाकायचं नाही आहे. पहिले ताटात पाणी टाकायचं आहे. चिकनला पाणी व्यवस्थित सुटून द्यायचं आहे. चिकनचं पाणी ग्रेव्हीमध्ये जेव्हा उतरतं तेव्हा ग्रेव्हीसुद्धा टेस्टी लागते आणि चिकनसुद्धा मऊ लुसलुशीत असं शिजतं. त्याच्यानंतर ताटातलं गरम पाणी त्यात ॲड करायचं आहे. मग गार पाणीसुद्धा ॲड करायचं नाही, त्याच्यानेसुद्धा टेस्ट बिघडते, बदलते. अगदी बिघडत नाही पण बदलते थोडीफार. आणि लगेचच त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि त्याला छान मीठ आणि कोथिंबीर टाकून परत शिजायला ठेवायचं. खडे मसाल्यांमध्ये तुम्ही तमालपत्र आणि दालचिनीसुद्धा ॲड करू शकता. मी कधी करते, कधी नाही करत. पण ह्या 4 खडे मसाल्यांनीसुद्धा छान टेस्ट येते. तर आता मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये, जे ताटामधलं आहे. छान असं पाणी ॲड केल्यानंतर त्याला एक उकळ घेणार आहे, कारण का चिकन तर अजून शिजायला पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ताटात पाणी ठेवून जेव्हा आपण चिकन शिजायला ठेवतो ना, तेव्हा ते चिकन शिजण्यासाठी सुद्धा मदत होते. म्हणजे चिकन खूप लवकर शिजतं त्याच्याने.